तर सुरुवातीला कर्जमाफीच्या मुद्द्यावर एक मोठी बातमी आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। कडूंच्या सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर यशस्वी तोडगा निघालाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। सकारात्मक चर्चा झाली। कर्जमाफीचं आश्वासन आम्ही पाळू। 15-20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। तसंच 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे। ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल। त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे।